हॅलो, संदीप वाघमारे कुठं असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. अरे आम्ही दाखव तू ये. तर बघूया, 2 चेंडू आणि 6 धावसंख्या झालेली आहे ती उमरोली संघाची. 3 चेंडू आणि 12 धावसंख्या उमरोली संघाची. दरम्यान सेकंड राऊंडचा हा पहिला सामना असणार उमरोली बनाम वारवाई. सर्रेक पदाचा चेंडू आणि इथे मात्र एकच धाव मिळणार. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचल्या 13. 4 चेंडूची केली. बघूया शतकातील 2 चेंडू शिल्लक असणार. मारा करणार रामदास. सुरेख पदाचा चेंडू, यारगडचा चेंडू आणि एक धाव साजरा ती पूर्ण. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचले 14. बघूया 5 चेंडूची खेळी झाले. स्ट्रायकॅनवरती रोहिदास आणि इथे मात्र एक मोठा आदरा उमरोली संघाला. रोहिदासच्या बारीचा अंत. तर बघूया, एक षटकाचा केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप 1 बाद 14 असणार. आता मात्र जाणार फलंदाज रामदास हिलम. स्ट्रायकन फलंदाज असणार रामदास. नॉन स्ट्रायकन रामदास. गोलंदाज असणार केशव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केशव. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो स्ट्रायकन फलंदाज रामदास. आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. तसंच धामणी संघ
लाईव्ह बघत असतील त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे इकडे. तर बघूया षटकातला दुसरा चेंडू, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज, आणि इथे मात्र सुरेख फटका, चेंडू जाणार सीमारेषे पार, षटकार. दोन्ही चेंडू आणि 24 धावसंख्या झालेली आहे अद्याप उमरावली संघाची, अजूनही काही चेंडू शिल्लक. आणि इथे मात्र धोक्याची घंटा, आणि इथे होतोय बाद, रामदास हिलम. तर बघूया आता मात्र गेलाय फलंदाज नरेंद्र, आणि 3 षटकात 3 चेंडूचा खेळल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 24. अजूनही स्ट्राईक इन फलंदाज रामदास, इथे फुलटॉस चेंडू आणि चेंडूला मातलं इथं, आणि इथे झेल सुटले एका मोठा फलंदाजाचा जीवदान. आणि इथे मात्र 2 धावा सदरती पूर्ण, 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 26. इथे मात्र सुरेख पद्धती गोलंदाजी, 1 धाव पर मिळेल बाईच्या स्वरूपात. बघूया शेवटचा चेंडू मार्गी असताना गोलंदाज केशव सुरेख पद्धती गोलंदाजी करतोय स्ट्रायकन वरती. नरेंद्र, इथे मात्र स्वतःच्या फालोत्रामध्ये झेल सुटलाय, आणि 1च धावेवर समाधान, धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचलं ती अद्याप 28. 2 षटकाच्या गेल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 28. बघूया षटकातील पहिला चेंडू, आणि इथे मात्र निर्धाव चेंडू, सुरेख पद्धती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर असणार. पहिला चेंडू निर्धाव टाकताना गोलंदाज सागर, आणि इथे मात्र सुरेख फटका, इथे क्षेत्ररक्षण आहे, आणि दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. बघूया पुढचा चेंडू, आणि इथे मात्र बॅटची कडा, आणि फलंदाज होईल बाद नरेंद्र.
इथे मात्र 3 चेंडूची खेळी झाले. 3 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप 30. उमरोली संघाची अजूनही शतकात 3 चेंडू शिल्लक. शेवटचं शतक मार्ग असताना इथे मात्र चेंडूला फेकून दिला सीमारेषे पार षटकार. अजूनही शतकातले 2 चेंडू शिल्लक. मारा करणार आहे हेमंत. आले एक षटकार लगावला आणि इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा एवढा समीकरण घेता आला नाही. आणि बघूया 2 धावा सहज पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र बाद होतोय हेमंत. शेवटचा चेंडू असणार. छत्तीस. अडतीस. या 2 झाले घेतल्या. तिसरे याला आउट झालाय. शेवटचा चेंडू मार्ग असताना गोलंदाज सागर. बघूया कशा रीतीनं शेवटचा बॉल हाताळतोय स्ट्रायकन रामदास. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय आणि चेंडू जाणार सीमारेषे पार षटकार. धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोहोचलं ती 44. 45 टू विन. होलिंडर बाउंड्रीच्या बाहेर राहायचं आहेत. होलिंडर नाहीत ते हाला काय आता ते उठतील. तर बोलूया सामन्याकडे. बारवाई संघाने आपल्या सलामीचे फलंदाज पाठवायचं आहे. 18 बॉल आणि 45 धावसंख्येचं समीकरण असणार. दोन्ही सलामीचे फलंदाज सागर आणि मयूर. अठरा बॉल आणि 45 धावसंख्येची गरज.
उमरोली संघाचा 12 प्रतिनिधी यायचा आहे गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज बॉलर नेम नरेंद्र. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नरेंद्र. स्ट्राइक एंड फलंदाज मयूर. नॉन स्ट्राइक एंड सागर. बघूया 18 बॉल आणि 45 धावसंख्येची गरज असेल बारवाई संघाला. बघूया राईट हँड द विकेट. गोलंदाज सज्ज. मारा करणार मयूर. शतकातील पहिला चेंडू आणि इथे मात्र मोठा आदरा बारवाई संघाला. मयूरच्या पारीचा अंत. पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद करतोय नरेंद्र. एक मोठी सफलता उमरोली संघाला. बघूया आता मात्र फलंदाज जातोय रवींद्र. पहिल्याच चेंडूवरती सागरच्या मयूरच्या पारीचा अंत झालाय. तर बघूया शतकातील दुसरा चेंडू. रवींद्र स्ट्राइक एंड फलंदाज. आणि इथे मात्र रवींद्रच्या बारीचा अंत. 2 बॉल आणि 2 विकेट. बघूया आता मात्र फलंदाज रमेश. 16 बॉल आणि अजूनही 45 धावसंख्येची गरज असणार बारवाई संघाला. सुरेख पद्धती गोलंदाजी उमरोली संघाकडून. आणि इथे मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाणार इथं सीमारेषे पार. चौकार. इथे मात्र संघाचा खाता खोलतोय सागर. तर बघूया अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. मारा करणारा सागर. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र एकच पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार.
5 चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 10. अजून हे 13 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असणार बारवाई संघाला. तर बघूया शतकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र सुरेख पदे चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. एक षटकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 14. आता मात्र 12 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज. तर बघूया दुसरा शतक मार्ग असताना गोलंदाज रामदास आणि इथे मात्र सुरेख पद्धतीचा फटका आणि एकच धाव मिळेल. झाला आता 2 बॉल 19. बघूया 2 चेंडू आणि 19 धावसंख्या. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि चेंडूला फेकून दिले सीमारेषे पार. षटकार. आता मात्र समीकरण बदललंय. आता मात्र 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असणार ती बारवाई संघाला. 3 चेंडू आणि 25 धावा झाल्यात बारवाई संघाच्या. बघूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र एक अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 च्या घरात. 2 बाद 26. अजूनही 9 चेंडू 19 धावसंख्या. इथे हेलिकॉप्टर स्टेट ऑफ द ग्राउंड मारलेला फटका आणि इथे चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. आणि 16 मारा त्याने नाही 4 बॉल. बघूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू आणि 30 धावसंख्या झालेल्या आहेत त्या बारवाई संघाच्या. 7 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज असणार अजूनही. बघूया शेवटचा चेंडू आणि इथे मात्र आणि 2 धावा सदरती पूर्ण.
काय फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये सागरच्या माध्यमातून 9 चेंडू आणि एकटा 30 धावसंख्येवर खेळतोय तो मात्र सागर. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असणार ती बारवाई संघाला. चला स्पीडअप करायचंय. अंपायर लवकरात लवकर उरकून घ्या. तर याच्या पुढचा होणारा सामना मालवाडी बनाम अगोदर कोण जिंकणे बारवाई आहेत ना. मालवाडी बनाम बारवाई टॉस साठी यायचं आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आणि इथे मात्र एक मोठा फटका. चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका मारतोय फलंदाज रमेश. आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा आणि इथं झेल. इथे मात्र एक मोठा आदरा लागतोय. चार चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असणार ती बारवाई संघाला. अजूनही सामना आहे. तर बघूया अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. इथं हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न आणि 2 धाव्यावर समाधान. आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 5. बारवाई संघ आणि मालवाडी संघ टॉसबॅन करत आहेत. इथे मात्र बघूया झेल घेतोय की नाही. इथे झेल ड्रॉप. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असणार ती बारवाई संघाला. बघूया 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असणार आणि इथे मात्र आणि इथे मात्र 3 धावा सहज ते पूर्ण. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असणार ती बारवाई संघाला.
तर बघूया एक चेंडू आणि एक धावसंख्येची गरज. काय समीकरण येऊन टिपलंय धोक्याची घंटा. सामना दोन्ही बाजूनी असणार. बघूया आता इथे कोण विन होतय. एक चेंडू आणि एक धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहिदास आणि इथे मात्र सुरेख फटका आणि चेंडू